नमस्कार, मी प्रशांत कदम. कोकणामध्ये येणारे विनाशकारी प्रकल्प आणि इथल्या निसर्ग सौंदर्याचा ऱ्हास याच्याबद्दल आपल्याकडं सातत्यानं बोललं जातं. पण आपल्या राजकारण्यांनी आता एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. म्हणजे एखादा प्रकल्प कोकणात येईल, तो आणताना विकासाची, रोजगाराची भाषा केली जाते, पण नंतर प्रत्यक्षात तो प्रकल्प कसा प्रदूषणकारी ठरतो, कोकणाच्या मुळावरती उठतो, हे तर आपण बघत आलेलो आहोतच. पण आता आपल्या राजकारण्यांनी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. जगाच्या कोपऱ्यामध्ये जी कंपनी सर्वात मोठ्या प्रदूषण कांडामुळं बदनाम होते, ज्या कंपनीला 3.5 लाख लोकांचं आयुष्य धोक्यात आणलं म्हणून दंड होतो, या कंपनीच्या काही लोकांना जेलबारी करावी लागते, ती कंपनी इटलीमध्ये बंद पडल्यानंतर वर्षभरामध्ये आपला गाशा गुंडाळून कुठं येते, तर आपल्या रत्नागिरीच्या कोकण किनाऱ्यावरती. लोटे परशुराम इथल्या MIDCमध्ये अवघ्या वर्षभरामध्ये ही कंपनी पोहोचते आणि जे केमिकल्स तिथं तयार केल्यामुळं त्यांना दंड झाला होता, तेच केमिकल्स बिनदिक्कतपणे इथं करण्यासंदर्भातली सगळी तयारी आणि त्याचं प्रोडक्शनसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. ही बातमी आहे द गार्डियन या इंग्लंडमधल्या अतिशय प्रसिद्ध वृत्तपत्राची. 31 ऑक्टोबर 2025ची बातमी आहे. आणि काल परवा सोशल मीडियावरती सुद्धा मी या संदर्भातले काही व्हिडिओ पाहिले आणि पहिला प्रश्न तर हाच पडला की मुळात इतक्या उशिरा आपल्याला ही गोष्ट का लक्षात येते. आपल्या माध्यमांच्या मध्ये या सगळ्याबद्दलची चर्चा का होत नाहीये, आपल्या व्यवस्थेमध्ये कुणालाच हा प्रश्न का पडत नाहीये, या सगळ्याबद्दल आपण किती म्हणजे निष्काळजी आहोत हे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल. या कंपनीचा इटलीतून कोकणात झालेला प्रवास, तिथं त्यांनी केलेले कारनामे आणि ज्या पद्धतीनं ही कंपनी आपलं रूप बदलून कोकणात आलेली आहे, याचे तपशील अतिशय थक्क करणारे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि अतिशय गंभीर असं हे प्रकरण असल्यामुळं अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही सुरुवातीलाच विनंती. हे सगळं प्रकरण काय आहे, तर इटलीतल्या व्हिसेन्झा नावाच्या परिसरामध्ये मितेना नावाची एक कंपनी आहे आणि ही मितेना नावाची कंपनी PFAS म्हणजे फॉरेवर केमिकल्सचा जो एक प्रकार आहे, त्यापैकी एक केमिकल त्या ठिकाणी बनवायला घेते. आता अशा पद्धतीचं केमिकल फॉरेवर केमिकल का म्हटलं जातं, कारण ते एकदा त्याची निर्मिती झाल्यानंतर फॉरेवर कायम राहतं. त्याचं विघटन करणं जे आहे ते शक्य नाही आहे आणि त्यामुळं असे केमिकल तयार होत असताना काही नियमांचं पालन करावं लागतं. पण त्या नियमांचं पालन या कंपनीनं इटलीमध्ये केलं नाही. जेव्हा तिथल्या आजूबाजूच्या लोकांच्यामध्ये काही ठराविक प्रकारचे गंभीर आजार वाढायला लागले, त्याच्यानंतर तिथल्या एका नर्सनं स्वतःच्या कुटुंबात घडलेल्या प्रकारानंतर या सगळ्या प्रकाराची चौकशी सुरू केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला. PFAS हे अतिशय घातक फॉरेवर केमिकल आहे. आता याचा वापर काय होतो, तर नॉनस्टिक अशा पद्धतीचं हे केमिकल आहे. त्याच्यामुळं जलरोधक कपडे, फर्निचर, स्वयंपाकाची भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा विविध गोष्टींमध्ये त्याचा वापर होतो. इटलीमधले जे स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार या PFASचं प्रमाण किती पाहिजे होतं, तर 8 नॅनोग्राम प्रति मिलीलिटर. पण प्रत्यक्षात तिथल्या काही लोकांच्या शरीरामध्ये हे किती प्रमाणात आढळलं, तर 90,000 नॅनोग्राम प्रति मिलीलिटर. म्हणजे जिथं 8 नॅनोग्रॅमसुद्धा तुम्हाला धोकादायक असतं, तिथं 90,000 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर इतकी मात्रा तिथल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सापडायला लागलेली होती. आणि म्हणून 3.5 लाख लोकांचं आयुष्य धोक्यात आणल्याच्या कारणावरनं या कंपनीवरती खटला चालतो. 2018मध्ये इटलीमधून या कंपनीचा सगळा गाशा गुंडाळण्याची वेळ येते. तिथल्या एका डायरेक्टरला तर जवळपास 3 वर्षांची शिक्षा होते. पण नंतर ही कंपनी, म्हणजे या कंपनीचं काहीच बिघडत नाही. वर्षभरामध्ये म्हणजे 2018ला ही कंपनी बंद पडते. 2019ला इटलीपासून ते रत्नागिरी साधारणपणे 4,000 सागरी मैलाचं हे अंतर, जहाजामध्ये तीच सगळी इक्विपमेंट्स तशाच पद्धतीची केमिकल निर्मिती करण्याच्या उद्देशानं प्रवास करतात आणि रत्नागिरीच्या लोटे परशुराम MIDCमध्ये येऊन दाखल होतात. 2023ला ही कंपनी, जिचं नाव आहे भारतातलं लक्ष्मी ऑर्गॅनिक्स लिमिटेड, तिथंसुद्धा म्हणजे
या कंपनीचा प्रभास बघा की लक्ष्मी ऑर्गॅनिक्स ही कंपनी आपली एक लक्ष्मी ऑर्गॅनिक्स इटली नावाची कंपनी सुद्धा तिथं स्थापन करते, जेणेकरून इटलीतल्या या कंपनीचं ॲक्विजिशन आपल्याला करता येईल. आणि एक धक्कादायक बाब ही लक्षात येते की या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत, जे इटलीतले डायरेक्टर आहेत, अँटोनिया नॉर्डेने नावाच्या या इटालियन माणसाचं महत्त्व काय आहे बघा. ज्यावेळी या कंपनीला तिथं शिक्षा झालेली होती, ती कंपनी बंद पडलेली होती, तेव्हा त्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डवरती असलेला हा माणूस 2021ला लक्ष्मी ऑर्गॅनिक्स इटलीच्या बोर्ड मेंबरपैकी होतो. म्हणजे 3 बोर्ड मेंबर आहेत, त्यापैकी एक हा अँटोनिया असतो. आणि नंतर 2021ला ही कंपनी रत्नागिरीमध्ये येऊन याच PFASचं प्रोडक्शन सुरू करते. म्हणजे त्याच्या आधी 2021ला जेव्हा तो बोर्डावरती आहे, 2018ला ती कंपनी बंद पडते. त्याच्या आधीपासूनच त्याच्या भारतामध्ये वाऱ्या सातत्यानं सुरू होत्या. भारतामध्ये कुठे ही कंपनी स्थापन करता येईल, आपल्याकडे इतका विरोध होतोय, तर ती कंपनी पुन्हा आपण दुसरीकडे कुठे चालू करता येऊ शकेल, याच्याबद्दलचा सगळा त्याचा अभ्यास चालू होता. आणि म्हणूनच आधीपासूनच लक्ष्मी ऑर्गॅनिक्समध्ये येऊन फक्त वेश बदलून आपली कंपनी, आपलं सगळं काम जसंच्या तसं सुरू ठेवण्याबद्दलचा हा उद्योग त्यांनी आधीपासून केलेला होता, हे याच्यातनं लक्षात येतं आहे. आता लक्ष्मी ऑर्गॅनिक्स लिमिटेड या कंपनीचा काय इतिहास आहे. वेबसाईटवरती जी क्रिसिल नावाची रेटिंग करणारी संस्था आहे, त्याच्यामध्ये मी हे बघितलं. ही लक्ष्मी ऑर्गॅनिक्स मुंबई बेस्ड कंपनी आहे, प्रमोटेड बाय मिस्टर वासुदेव गोयंका. It was incorporated in 1989 and commenced manufacturing acetic acid at Mahad in 1991. It has diversified into other products and now primarily manufactures ethyl acetate, acetic acid and dictatin derivative products. आणि सोबत त्यांनी आता हे PFS सुद्धा बनवायला घेतलेलं आहे. हर्षवर्धन गोयंका यांचं सुद्धा नाव या द गार्डियनच्या बातमीमध्ये आहे. सुरुवातीला माझाही थोडासा गोंधळ झालेला होता की हर्षवर्धन गोयंका हे ट्विटरवरती ॲक्टिव्ह असलेले आणि RPG ग्रुपचे जे एक उद्योगपती आहेत, त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का. पण हे हर्षवर्धन गोयंका वेगळं असल्याचं कळतंय. ते मुंबई बेस्ड या कंपनीचे आत्ता सध्या तरी बोर्ड मेंबर आहेत. त्यामुळं कशा पद्धतीनं, म्हणजे याच्यातला सगळ्यात बेसिक प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की जर PFS बद्दल इटलीमध्ये एवढी मोठी शिक्षा होते, तर आपल्याकडे शिक्षा का होत नाही आहे. तर त्याचं कारण हे आहे की मुळात PFAS फॉरेवर केमिकल हे आपल्याकडं हे पोल्युशनकारी घटक आहे, म्हणून आपल्याकडं त्याच्याबद्दल कुठलाही कायदाच नाही आहे. आपल्याकडं या सगळ्या संदर्भातले जे नॉर्म्स असतात त्याचं पालन होतंय की नाही. म्हणजे या केमिकल कंपनीचं पाणी नदीमध्ये सोडण्याच्या आधी ज्या पद्धतीनं त्याच्यावरती प्रक्रिया व्हायला पाहिजे, ती प्रक्रिया योग्य होते की नाही, त्याचं मॉनिटरिंग नीट होते की नाही, याची कुणालाही चिंता नाही आहे. आणि तरीसुद्धा इतक्या गंभीर अशा केमिकलला आपल्याकडं परवानगी दिली जाते. आता जर PFSचं प्रमाण तुमच्या रक्तामध्ये वाढलं तर काय धोका असतो, तर त्याच्यामधून कॅन्सरचा धोका आहे, सोबतच कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस होण्याची भीती असते, लिव्हर, किडनी हे तुमचे डॅमेज होऊ शकतात, सोबतच प्रजनन क्षमतेवरती त्याचे फार गंभीर परिणाम होत असतात. इतके सगळे घातक परिणाम करणारी ही केमिकल्स जी आहेत, ज्याला फॉरेवर केमिकल्स म्हटले जातात, त्याचं उत्सर्जन जे आहे ते ही कंपनी करते. पण आपल्याकडं ह्याच्याबद्दलची कुठलीच वाच्यता नाही आहे. आणि आरामात एखादी कंपनी इटलीमध्ये बंद पडते तर म्हणजे आता प्रदूषणाला किंवा केमिकलला तर कुठला पासपोर्ट नसतो. जे प्रदूषण तिथं धोकादायक आहे तशाच पद्धतीचा परिणाम आपल्या मानवी आयुष्यावर ते इथे पण करणार आहे. पण आशिया असेल किंवा आफ्रिका हे बहुधा या सगळ्या लोकांच्यासाठी डम्पिंग ग्राउंड झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रदूषण विरहित कंपन्यांसाठी, म्हणजे अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांसाठी हे असे देश की जिथं प्रदूषणाचे नियम फार लेचेपेचे आहेत, त्याला फार गांभीर्यानं घेतलं जात नाही आहे, अशा देशांच्या शोधामध्ये या कंपन्या असतात. आणि आपल्याकडं थेट रत्नागिरीच्या लोटे परशुराम इथं MIDCमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. त्यामुळं या कंपनीच्या या केमिकल्सबद्दल, इतक्या घातक परिणामांच्याबद्दल आपल्याकडं का कुणी प्रश्न विचारत नाही आहे, आणि ती कंपनी या सगळ्याबद्दलची सगळी काळजी घेते की नाही याची तरी कुणी चौकशी करतंय का, हा सुद्धा याच्यातला अतिशय गंभीर प्रश्न आहे.
इटलीमध्ये महिलांनी या संदर्भातलं एक आंदोलन उभारलेलं होतं. म्हणजे एक तिथल्या नर्स आहेत 51 वर्षांच्या, त्यांनी मामेनो PFAS म्हणजे PFS विरोधातल्या माता नावाची एक संघटना उभी केली आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांनी काम करून या कंपनीच्या विरोधात आवाज उठवलेला होता. आणि जेव्हा आपल्या मुलीच्या रक्तामध्ये इतक्या घातक प्रमाणामध्ये हे केमिकल्स आहे हे कळल्यानंतर त्यांनी या कंपनीच्या विरोधात एवढा मोठा लढा दिला. आपल्याकडं मात्र याच्याबद्दल कुणीही गांभीर्यानं बोलत नाही आहे. आता कोकणामध्ये असे किती प्रकल्प गेल्या वर्षभरामध्ये आलेले आहेत हा तर अजून एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. पण आपल्याकडं प्रसाद गावडे नावाचा जो तरुण अतिशय चांगलं काम कोकणामध्ये करतो आहे. कोकणातली ही सगळी संस्कृती आणि इथल्या सगळ्या गोष्टी टिकाव्यात यासाठी कोकणी रानमाणूस या नावानं त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे. त्यानं केलेला एक व्हिडिओ याच संदर्भातला आहे, तो देखील जाता जाताना तुम्ही बघा आणि या सगळ्या संदर्भात तुमच्या काय कमेंट्स आहेत हे कळवायला विसरू नका. सध्या सोशल मीडियावरती एक बातमी जोरदार व्हायरल होते आहे. इटली या देशाने बॅन केलेली कंपनी जी तिथल्या नद्यांमध्ये फॉरेवर केमिकल्स म्हणजे कधीही नष्ट न होणारी रसायनं सोडायची, तिला आपल्या देशामध्ये येण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे. आणि ही कंपनी कुठे येते माहिती आहे का? या रत्नागिरीतल्या लोटेच्या MIDC मध्ये. पण इथे येणारी ही पहिली केमिकल कंपनी नाही. सरकारने कोकण नावाच्या देवभूमीत लोटे परशुराम नावाची एक नरक भूमी बनवली आहे. गेल्या 30 वर्षात 60 ते 70 केमिकल कंपन्या इथल्या माणसांच्या समृद्ध जीवनात विष कालवत आहेत. केरळच्या पुरानंतर एका पत्रकाराने माधव गाडगीळ सरांना प्रश्न विचारला की कोकणात असा पूर येईल का? तेव्हा गाडगीळ सर म्हणाले होते की कोकणात पाण्याचा पूर येईल की नाही माहिती नाही, पण विषाचा पूर आलेला आहे आणि तो म्हणजे लोटे परशुराम. चिपळूण तालुक्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यात तिथे रासायनिक संकुल आहे. तिथल्या सगळ्या उत्सर्गामुळे तिथली वशिष्ठी नदी, दाभोळ खाडी प्रचंड प्रमाणावर प्रदूषित झाली आहेत. पण प्रदूषण मंडळाच्या अहवालात ह्याचा उल्लेखच नाही. वाटेल तेवढा प्रदूषण आहे ते दडपूनच ठेवतात. इथल्या खाडीतला मासा संपला, मच्छीमार संपला, शेती बागायती संपली, जमिनी प्रदूषित झाल्या आणि इथली माणसं कॅन्सर, श्वसनाच्या आजाराने ग्रस्त आहेत. जेव्हा लोकांचे जीव जायला लागलेत, कंपन्यांच्या विरोधात लोकांनी तक्रारी केल्या, तेव्हा ह्या कंपन्यांनी त्यांचं रासायनिक पाणी इथल्या कातळ सड्यांमध्ये खोल बोरिंग मारून त्याच्या आतमध्ये झिरपवलं आणि इथल्या विहिरींना आणि झऱ्यांना सुद्धा काळं रासायनिक पाणी यायला लागलं. आपल्याला जे निवडणुकीला 10-15 हजार रुपये वाटतात, ती ही माणसं वसूल कशी करतात? तर ही अशी कॉन्ट्रॅक्टर सह्याद्रीतल्या नद्यांमध्ये JCB घुसवून कातकऱ्यांची मासेमारी संपवतो आहे. ट्रॉलरवाले खोल समुद्रात मासेमारी करून किनारपट्टीच्या पारंपरिक मासेमारीला संपवत आहेत. दलाल जमिनी विकतो आहे आणि सरकार हे अशा कंपन्यांचं विष कोकणात आयात करून आमचा जीव घेता आहे. कोकणातला माणूस ज्या मुंबईकडे धावतो ती मुंबई आपली राहिली नाही, पण निदान कोकण आपलं गाव तरी आपलं राहायला हवं. हे गाव एकदा संपलं की तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. आज आपल्या गावाला सिरियसली घेण्याची गरज आहे. गावात आज फक्त म्हातारे शितारे लोक राहिलेले आहेत, पण आज तरुणांनी फक्त हा विषय ट्रेंडिंग मध्ये आहे, इटलीची कंपनी येते आहे म्हणून फक्त व्हिडिओ शेअर करून काही होणार नाही. आपल्याला गावागावांमध्ये असे लढे उभे करायला लागतील. व्हिडिओ करणं, कमेंट करणं खूप सोपं आहे, पण आज जमिनीवरती काम करणाऱ्यांची गरज आहे. त्याच्यासाठी साथ द्या. कोकण आमचो असा आणि आमकाच तो वाचवचो.